आज मी पोचली प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आणि स्वातीताईच्या डब्यात काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. लवकरचा हा कॉल टाइम होता त्यामुळे काहीही बनवता आलेलं नाहीये. जे काही अवेलेबल होतं घरी तेच पटापट आणलेलं आहे. सो पोळी आहे, दही आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि मिरचीचा मस्त ठेचा आहे. स्पेशल डिश कोणती बनवली? परवा मी टोमॅटोची चटणी आणली होती आणि ती सगळ्या. चला आपण निघूया. टोमॅटोची चटणी, हे भगवान आप कब आ रही हो वापस. नक्की त्यावेळी बनवून आणणार आहे मी. तुम्ही डाएटवर वगैरे आहात की हे लग्न का होतंय याच्यामुळे तुम्ही पाणी अन्न सोडलं? टेन्शन मध्ये आहे. मामुलाचं लग्न पण मी जेवण सोडलंय. लग्न होईपर्यंत जेवायचं नाही असं ठरवलंय. जे आत्ता बोलल्या ना की मी उपवास वगैरे केलाय, सोडलंय जेवण, ते तसं नाहीये. त्यांना लग्नाच्या दिवशी ताव मारायचा आहे आणि म्हणून हा सगळा चाललेला आहे, उपवास, डाएट करणं वगैरे. बाकी काही नाही. खाण्याचं आम्हाला माहित नाही, पिण्याचं वगैरे असं ते म्हणजे गोखल्यांकडचं थोडं तुमच्याकडे. खाणं पिणं तर भरपूर असणार आहे कोळ्यांच्या घरात, पण खाण्यापेक्षा जास्त पिण्याबद्दल आहे का बघायला पाहिजे. पण बघूयात काय गंमत होते. झाली मधली सुट्टी या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी पोचली प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आणि स्वातीताईच्या डब्यात काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. काय आणलंय कोमलताई तुम्ही आज स्पेशल? ऐक, आज ना लवकरचा हा कॉल टाइम होता त्यामुळे काहीही बनवता आलेलं नाहीये. जे काही अवेलेबल होतं घरी तेच पटापट आणलेलं आहे. सो पोळी आहे, दही आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि मिरचीचा मस्त ठेचा आहे. आणि ही आमच्या इथली फेमस दाल खिचडी आहे, जी आम्ही सोडत नाही. म्हणजे ती जर सेटवर असेल ना तर सगळे तुटून पडतात. बाकी काही असेल नसेल चालतं आम्हाला, पण दाल खिचडी मात्र सेटवरची हवी. सो ते आहे. आणि उशीर झाला मला त्यामुळे सॅलेड उरलेलं नाही आहे माझ्यासाठी. सो हे आहे सॅलेड म्हणून हे जे काही मिळालं आहे ते. सो दॅट्स इट. त्यामुळे कोमलला किती स्वयंपाक बनवता येतो हे कळून चुकलं तुम्हा सगळ्यांना. किती नवऱ्याला छळत असेल, किती नवऱ्याकडून काम करून घेत असेल किचनमध्ये. हां, आता काय करणार, पर्याय नाही. कारण जाऊन भाज्या साफ करणं सकाळी एक मिनिट. हॅलो 9 तास नोकऱ्या करून देखील बायका घरी खूप स्वयंपाक सुंदर करून नवऱ्याला जेवायला घालतात. हो की नाही, पण आम्ही 12 तास काम करतो. त्यातही माझे सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. बाकीच्या बायका ट्रेनने प्रवास करतात, तुम्ही गाडीने प्रवास करता. त्यातही माझं स्ट्रगल वेगळं आहे. पण असो, त्यात नको सांगायला. PC समोर बसून डोळ्यांची वाट लागते. इथे तुम्ही मेकअप करून 2 तासाची डुलकी देखील काढू शकता, तिथे त्या बायका डुलकी काढू शकत नाही. ते हे प्रोज अँड कॉन्स सगळ्याच फील्डचे असतात, तसे आमचेही आहेत. पण आज नाही झालंय शक्य आणि तुम्ही आज आलाय, त्यात मेरी क्या गलती है उसमें यार. अच्छा, आता आपको खाना बना? हां, म्हणजे नॉनव्हेज नाही बनवू शकत, पण बाकी सगळं मी बनवते. कारण मी नॉनव्हेज खात नाही म्हणून मला बनवता येत नाही. पण बाकी येतं, म्हणजे पोटापुरतं येतं सगळं. स्पेशल डिश कोणती बनवते? परवा मी टोमॅटोची चटणी आणली होती आणि ती सगळ्या. चला आपण निघूया. टोमॅटोची चटणी असं आजकालच्या 7वी 8वीतल्या मुली यूट्यूबला बघून बनवतात. और क्या बता सकती हो यार. रोजचं जे काय असतं, मी काय म्हणते, पोटापुरतं सगळं येतं मला. बरं, पुरणपोळी छान बनवते मी. थंडीचे दिवस आहे, उंदियो मार्केटमध्ये ना खूप जास्त उंदियोच्या भाज्या येत आहेत. नक्कीच मला कालच सुचलं होतं, कारण तुरीच्या शेंगा आल्या तसं कळलंय मला. चून उपयोग नसतो. तर मला बनवायचंय उंदियो, पण बघू आता हे लग्न आणि हा तामझाम जेव्हा संपेल तेव्हा बनवू. बाय द वे, जाता आता मार्केट आपल्याला जातातच. हे भगवान आप कब आ रही हो वापस. नक्की त्यावेळी बनवून आणणार आहे मी. फक्त येताना आधी सांग, म्हणजे भरभरून डबा घेऊन येते. ते अजिबात असं करणारच नाहीये, मी डायरेक्टच येणार तर त्यांची पोल खोलणार आहे. कारण की पकडायचीच आहे म्हणजे. सो थँक्यू सो मच. आणि मुळात मी ठेचा असल्यामुळे मी प्रेमात आहे, त्यामुळे जशा पण तुम्ही आज जे पण काय बनवलं, आय लव्ह यू फॉर दॅट. आणि बस लातूरच्या आहेत त्यामुळे ठेचा बस झाला आम्हाला. भाज्या बिजांची गरज नाही, ठेचा इज काफी. शेंगदाण्याची चटणी लातूर. त्यामुळे म्हणतात ना, पोटापुरतं, ज्या म्हणाल्यात ताई, पोटापुरतं आहे ना, बस झाला. त्यामुळे याच गोष्टी आहेत, पाय जमिनीवर आहेत ना आमचे. येस. आणि अस्सल मराठवाडा जेवण जे असतं ते मला हवंच. तिखटाशिवाय माझा दिवस नाही जात, तिखट हवंच. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. सो ताई, काय आज स्पेशल? आज ही कोथिंबीर वडी असावी असं मला वाटतंय. काहीच नाही आणलं आज बनवून?
नाही नाही, मी काहीच नाही आणत, कारण मी डहाणूला राहते आणि मी फक्त जेव्हा शूट असेल अगदी म्हणजे रात्री नाही जात आहेत, कारण आमच्या इथे ट्रेन्स नसतात, एक एक तासाने वगैरे ट्रेन्स येतात, तर त्याच्यामुळे मला शक्यच नसतं. 10:50ची विरारहून शेवटची ट्रेन असते. मी जाणार कधी आणि येणार कधी, म्हणजे नुसतं असं जायचं, बैल वाजवायची, काय मग कसं काय निघायचं, असा प्रकार होईल तो. त्यामुळे मी जात नाही. विलेपार्लेला माझी मुलं राहतात, त्यांच्याकडे मग मी राहते, पण त्यांचं घर म्हणजे अगदी नुसतं बेसिक चहा मॅगी एवढंच आहे, तर तिकडे बनवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मला खावं लागतं जे आहे ते. सो डहाणूच्या घरी आम्ही तुम्ही लवकरात लवकर येणार पळा लगेच, चला, मलाही आवडेल जायला. नक्कीच. सो काय काय ते सांगा. ही काहीतरी पालेभाजी आहे, बहुतेक मेथी असावी, मेथी आणि बटाटा आहे. ही बटाट्याची सुकी भाजी आहे, छोले आहेत आणि ह्याची सेटची दाल खिचडी जी रोज असते आणि ती छानच असते, म्हणजे बाकी काही तुम्हाला खावंसं नाही वाटलं तरी हे नक्की खा. अळूवडी असते जी आज नाही आहे, पण आज कोथिंबीर वडी आहे, त्यामुळे मस्त असतं जेवण. चक्क हळदीला आलो आहेत आणि मुळात हळद असली तरी मधली सुट्टी झाली आणि मधल्या सुट्टीमध्ये तुमच्या ताटात हातात काही नाही आहे. म्हणजे तुम्ही डाएटवर वगैरे आहात की हे लग्न का होतं आहे याच्यामुळे तुम्ही पाणी अन्न सोडलं? थोडं टेन्शनमध्ये आहे. मामुलाचं लग्न म्हणून मी जेवण सोडलंय. लग्न होईपर्यंत जेवायचं नाही असं ठरवलंय. म्हणजे काय त्याच्यामध्ये त्याने काय होणार आहे? मुलगीमध्ये बदल होणार आहेत? मुलगी सुधारेल? नाही, मुलगी तर सुधारेल, पण माझ्या मुलाचं लग्नाचं टेन्शन आहे. दुसरं लग्न असल्यामुळे मला खूप टेन्शन आहे. एकदा पार पाडलं लग्न की मग भरपूर जेवणार आहे मी आमच्या पद्धतीचं. आज खरंच उपवास आहे. काय आणलं होतं डब्यात? नाही, आज डब्यात काही आणलं नव्हतं, कारण रोज शूटिंग करतोय ना. पण शुभांगीताईंनी भाजी आणि टमॅटोची चटणी दिली होती, त्याच्यावर कैरीची चटणी दिली होती, त्याच्यावर आम्ही भरपूर जेवलो सगळेजणे. जेवला? ताव मारलंय. हा, हो, ताव मारलंय. सो ताई, तुम्ही काय खाताय? जसं की आत्ता सांगितलं ना ताईने, तसं ही चटणी दिलेली आहे, ही शुभांगी ताईने चटणी दिली आहे, कैरीची चटणी आहे स्पेशल, त्यामुळे आजच्या जेवणाची टेस्ट खूप डिफरंट. ही थांब एक मिनिट तुला देते. माझ्या लाडक्या आईने म्हणजे माधवी गोखले यांनी एक छान कैरीची चटणी आणली आणि ती आम्ही आत्ता खाल्ली आहे. तुटून पडलो आहे, खरं बोलतोस ॲक्च्युली. त्या आईने खूप प्रेम आणलं आहे, कारण ती आई सध्या बिझी आहे तिच्या मुलाच्या लग्नात, आणि तुला माहितीच आहे की कोळी कुटुंब केवढं काय म्हणतात गोष्टींचा तामझाम करतंय, आणि ते सगळं करणं म्हणजे सोपं नाही गं. स्वयंपाक पाणी वगैरे त्यांच्याकडे बाया ठेवलेल्या आहेत ना. आणि तुला हे माहिती आहे का, ह्या ज्या आत्ता बोलल्या ना की मी उपवास वगैरे केलाय, सोडलंय जेवण, ते तसं नाही आहे. त्यांना लग्नाच्या दिवशी ताव मारायचा आहे आणि म्हणून हा सगळा चाललेला आहे, उपवास, डाएट करणं वगैरे, बाकी काही नाही. लग्नात मच्छी असणार आहे, नॉनव्हेज असणार आहे? आम्ही ठेवणार आहोतच मच्छी, नॉनव्हेज, पण आता बघूया, गुपचूप खाल्लं तर खाऊ आम्ही. गुपचूप काय खाणार आहे तू? काय गपचूप खाण्याचं आम्हाला माहित नाही, पिण्याचं वगैरे असं ते म्हणजे गोखल्यांकडचं थोडं तुमच्याकडे. मी काही नाही, मी रेग्युलर आपलं भाकरी आणि सेम शुभांगीताईची चटणी, भाजी, आणि इथे आमच्याकडे छोले आले होते ते खाल्ले, आणि रेग्युलर माझं ताक असतं, सो आज पण ताक, बस इतकंच. थोडं कमी जेवतो आम्ही. ती काहीतरी रिव्हील करत होती पेड्यांबद्दल, जे हळूच रिव्हील झालं. खाणं पिणं तर भरपूर असणार आहे कोळ्यांच्या घरात, पण खाण्यापेक्षा जास्त पिण्याबद्दल आहे का बघायला पाहिजे. पण बघूयात काय गंमत होते. आगरी आहेत, त्यामुळे ते खाणं पिणं तुला वाटतं ते आत्ता शांत आहेत, नंतर धमाके करणार आहेत. एंड एव्हरीथिंग इज म्हणजे माहीत नाही आहे आपल्याला काय होणार आहे. पूजा, मला विचारायचं आहे की हंच मीडिया कोणाकडून आहे, गोखले की कोळी? तुम्ही म्हणजे आमच्याकडे येणारी पाहुणे मंडळी आहे, तर असं आम्ही समजूयात, आमच्याकडे जे लग्न आहे, लग्न कार्याला येणारी मंडळी हंच मीडिया. ऍक्च्युली स्वातीताईने माझं मन जिंकलंय. ठेचा तिच्या डब्यात असल्यामुळे ना स्वातीताईने मन जिंकलंय. पण थोडं मन मी जिंकते. माझ्याकडे छान गुलाबजाम आहे आणि तू अनिवा खाताना आली आहे, सो प्लीज आता तू मुलाकडचीच झाली आहे. बघितलं, हे असे आहेत मुलाकडचे, त्यामुळे मुलीकडून काय नाही. आम्ही अख्खी मुलगी देणार आहे ना मुलाकडच्यांना, हमारे पास जरा ज्यादा खजाना आहे. बघूया. माझ्या मते आता सुरुवातीला मुलाकडून आहे, लग्न होईपर्यंत तुमच्याकडची दोन्ही फॅमिली एनिवे एकत्र येणार आहे, तर हम भी तुम्ही अपना लेंगे. तळलेल्या मासावर तुपाची धार असं नवीन कॉम्बिनेशन देऊया आपण. एकदम व्हेजिटेरियन आहे, प्युअर.
त्यामुळे संपला, इथेच विषय संपलेला आहे. फ्युजन फूड असेल काहीतरी. सो थँक्यू सो मच, मजा आली. थँक्यू. थँक्यू.